एस.टी महामंडळाने तिकीट दरात 15 एप्रिलपासून हंगामी भाववाढ केली आणि ही भाववाढ जी आहे ते 15 एप्रिलपासून लागणार आहे आणि 10% ही भाववाढ असणार आहे. आपण जर बघितलं खरं तर उन्हाळ्याच्या सुट्टी असल्यामुळे एस.टीमध्ये मोठी प्रवाशांची गर्दी असते. मात्र आता 15 एप्रिलपासून जे आहे ते प्रवाशांच्या खिशाला सुद्धा कात्री बसणार आहे, कारण हंगामी 10% भाववाढ करण्याचा निर्णय एस.टी महामंडळाने घेतला. आता मी छत्रपती संभाजीनगर शहरातील मध्यवर्ती बसस्थानकात आहे. आपण बघतो या ठिकाणी जे आहे ते मोठ्या प्रमाणात आपल्याला प्रवाशांची गर्दी पाहायला मिळते. उदाहरणादाखल जर आपण घेतलं तर छत्रपती संभाजीनगरहून नागपूरला जाण्यासाठी 85 रुपये अधिक मोजावे लागणार आहेत, तर छत्रपती संभाजीनगरहून पुण्याला जाण्यासाठी 39 रुपये जास्त मोजावे लागणार आहेत. या संदर्भात जे आहे ते आपण काही प्रवाशांसोबत सुद्धा या ठिकाणी चर्चा करणार आहोत. नेमके त्यांच्या काय भावना आहेत, त्यांचं या संदर्भात काय मत आहे, काय सांगाल, काय नाव आहे ज्या पद्धतीनं आपण बघतोय एस.टी महामंडळानं 10% भाववाढ करण्याचा निर्णय घेतला आहे? गरीब लोकांचं नुकसान आहे नव्हतं त्याच्यात. आता गरीब लोकांचं नुकसान आहे हे करणं. मग कमी भाडं काय केलं, मग यांनी भाडं वाढायचं होतं तर मग लोकांना फ्री करायचंच नाही होतं ना. सगळ्यांनाच फुकट करून दिलं पाहिजे, सगळ्यांनाच भाडं वाढून दिलं पाहिजे होतं. हे असं म्हणणं आहे आमचं. भाडं वाढ कशामुळे बुवा, हे असं कशामुळे सरकार का भाडं वाढ करतो? अर्धं भाडं पण करतो, 60 वाल्या लोकांना बी फुकट फ्री करतो. भाडं वाढ काय करतात ना, कशामुळे? काय प्रॉब्लेम आहे त्यांचा? शेतकऱ्यांना भाव नाही आहे किंवा त्याच्यात गारपीट होते, मग त्याच्यात भाडं वाढायचं का? परवाशी कशाला जायचं, लालपरीच पण करून द्या सरकारला, म्हणा कशाला भाडं वाढ करतात ते करून. आपण बघतोय ह्या उत्स्फूर्त भावना होत्या. काय सांगाल, ज्या पद्धतीनं 10% भाववाढ करण्याचा निर्णय घेतला? खरं तर याच काळात जे आहे ते मोठ्या संख्येने प्रवासी बसणं जात असतात. एस.टी हा प्रवास सामान्य व गोरगरिबासाठी असतो. याच्यामध्ये दिलासा देण्याऐवजी तुम्ही भाडेवाढ करता हे चुकीचं आहे. गरिबांना तुम्ही दिलासा द्या हे महत्त्वाचं आहे, त्यांच्याकडनं तुम्ही पैसे वसूल करा हे चुकीचं आहे. आता आपला प्रवास करणारे बहुतेक जे असतात हे गरीब लोक असतात. एस.टीमध्ये प्रवास करा श्रीमंत लोक गरीब करत नाही, पण आपण त्यांच्यासाठी भाववाढ करतो हे चुकीचं झालेलं आहे. त्यांना तुम्ही दिलासा द्यायला पाहिजे, सरकारने त्यांना दिलासा द्यायला पाहिजे. त्यांच्यावर आणखीन बर्डन टाकण्याचं काम नाही करायला पाहिजे. आता कसं असतं, गरिबांसाठी खूप समस्या आहे आणि तुम्ही आणखीन समस्या वाढवताय हे चुकीचं आहे. निश्चित आपण बघतो ह्या सगळ्या प्रवाशाच्या भावना होत्या. ज्या पद्धतीनं यांनी सांगितलं की गरीब लोक जे आहेत ते एस.टीने प्रवास करतात, श्रीमंत एस.टीने प्रवास करत नाहीत. मग अशा काळात, अशा परिस्थितीत तुम्ही जे आहे ते गरिबांना आधार दिला पाहिजे होता, भाव कमी केले पाहिजे होते, मात्र तुम्ही भाव वाढवत आहात. कॅमेरा पर्सन अमित आडेसर, ज्ञानेश्वर लोंढे, TV9 मराठी, छत्रपती संभाजीनगर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.